नमस्कार मित्रांनो, पारावरच्या गप्पा या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे. कृपया चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मित्रांनो, आज रविवार 15 सप्टेंबर हा दिवस अनेक वेगवेगळ्या घटनांचा साक्षीदार आहे. सर्वप्रथम मी माझ्या मित्रमंडळींना आणि त्यांच्या कुटुंबियांना ओणमच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मित्रांनो, 15 सप्टेंबर हा दिवस अभियंता दिन म्हणून भारत, श्रीलंका, तांझानिया इथे साजरा केला जातो. मित्रांनो, भारताचे पहिले इंजिनियर सर एम विश्वेश्वरय्या यांचा जन्म 15 सप्टेंबर 1861 रोजी म्हैसूर प्रांतातील मुद्देनहळ्ळी या ठिकाणी झाला. लहानपणापासून अभ्यासात अतिशय हुशार असलेल्या विश्वेश्वरय्यांनी उच्च शिक्षणासाठी सेंट्रल कॉलेज ऑफ बँगलोर, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, युनिव्हर्सिटी ऑफ मद्रास आणि मुंबई या ठिकाणी आपले उच्च शिक्षण पूर्ण केले आणि अभियंता ही पदवी मिळवली. अभियंता ही पदवी मिळवल्यानंतर त्यांनी ब्रिटिश साम्राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पदावर वेगवेगळ्या प्रकल्पावर त्यांनी काम केलं. त्यांनी 1912 ते 1918 या कालखंडात म्हैसूरचे दिवाण म्हणूनही काम पाहिलं. म्हैसूरचे दिवाण असताना त्यांनी महाराजाच्या सोबतीने अनेक लोकहितार्थ प्रकल्प राबवले आणि म्हणूनच त्यांना आधुनिक म्हैसूरचे जनक असं गौरवण्यात येतं. भारत सरकारने 1955 साली त्यांना भारतरत्न हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांनी ग्वाल्हेरच्या टिंगरा धरणावर किंवा म्हैसूरच्या KRS धरणावर तसेच कोल्हापूरच्या लक्ष्मी तलाव धरण, जे आज राधानगरी म्हणून संबोधलं जातं, या आणि अशा अनेक प्रकल्पावर मोलाची कामगिरी केली. पावसाळ्यामध्ये दक्षिण खोऱ्यातील नद्यांमुळे अतिशय पूरजन्य स्थिती निर्माण होत असे. त्यामुळे राज्याला आणि जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असे. या परिस्थितीवर उपाय म्हणून त्यांनी वेगवेगळ्या नद्यांवर वेगवेगळी धरणे बांधली, जेणेकरून पूरग्रस्त स्थिती आटोक्यात येईल आणि पाण्याचा साठा हा शेती सिंचनासाठी वापरला जाईल. त्यांनी म्हैसूरमध्ये असताना साबण कंपनी, आयर्न अँड स्टील वर्क्स, बँगलोर पॉलिटेक्निक, ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी, बँक ऑफ म्हैसूर अशा अनेक मोठमोठ्या प्रोजेक्टवर काम केले. त्याच्यावर त्यांनी पुढाकार घेऊन
हे प्रकल्प साकार केले. श्री विश्वेश्वरय्या यांनी रोड, रेल्वे, पूल, धरणे, शैक्षणिक संस्था अशा अनेक ठिकाणी आपली मोलाची कामगिरी केली. त्यामुळं स्वतंत्र भारताच्या विकासाची बीजे त्यांनी या प्रकल्पाद्वारे रोवली. अशा या अवलिया व्यक्तिमत्वाला माझे शतशः नमन आणि माझ्या सर्व अभियंता मित्रांना मनापासून शुभेच्छा. मित्रांनो, 15 सप्टेंबर हा दिवस जागतिक लोकशाही दिन म्हणून सर्व जगभरात साजरा केला जातो. फिलिपाईनचे अध्यक्ष कोरोझोन सी एक्विनो यांच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय परिषद 1988 मध्ये जागतिक लोकशाही दिनाची मुहूर्तमेढ करण्यात आली. ही परिषद नव्या लोकशाही आणि पुनर्जीवित लोकशाही यांच्यावर विचारविनिमय करण्यासाठी आयोजित केली होती. 1997 साली इंटर पार्लमेंटरी युनियन यांनी वैश्विक लोकशाहीचा मसुदा स्वीकार केला. या मसुद्यामध्ये लोकशाहीची तत्त्वे आणि कर्तव्य त्यांनी जगासमोर मांडली. ICNRD 2006 इंटरनॅशनल कॉन्फरन्स फॉर न्यू अँड रिनोव्ड डेमोक्रेसी या दोहा येथील 6व्या परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन सुरू करण्यात आला. 2007 मध्ये UN जनरल असेंब्लीने याला मान्यता दिली. आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनानिमित्त अनेक संकल्पना वापरण्यात येतात. यावर्षीची संकल्पना अशी आहे: आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲज अ टूल फॉर गुड गव्हर्नन्स. UN सेक्रेटरी जनरल अँटोनियो गुटेरेस यांनी सार्वजनिक जीवनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मानवी जीवनाच्या विकासासाठी, सुरक्षिततेसाठी आणि समानतेसाठी असणारी आवश्यकता अधोरेखित केली आहे. जागतिक लोकशाही दिनानिमित्त जगभरातील लोकशाही देशांचा आढावा घेण्याची संधी या निमित्ताने प्राप्त होते. जगातील लोकशाहीस माझा मानाचा मुजरा. मित्रांनो, आपण पारावरच्या गप्पा या यूट्यूब चॅनेलवर आलात याबद्दल आपले हार्दिक स्वागत आणि आभार. कृपया चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.